ज्या काळात शेतकरी फक्त ऊस पिकवायचा त्या काळात एका माणसाने ठरवलं कारखाना हा शेतकऱ्यांचा सुद्धा असला पाहिजे. आणि या माणसाचं नाव तुम्ही कदाचित ऐकलंही नसेल. हे नाव होतं विठ्ठलराव विखे पाटील. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी परिसरात ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी जवळनं पाहिली होती. शेतकरी ऊस पिकवायचा पण त्या मालाची किंमत आणि त्याचं भविष्य दुसरे लोक ठरवत होते. विठ्ठलरावांना वाटलं कारखाना फक्त मोजक्या लोकांचाच का असावा, शेतकरी त्याचा भाग का नाही होऊ शकत. आणि यातनंच सहकाराची कल्पना पुढे आली. अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या सहकार्यातनं आणि अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रवरानगरमध्ये सहकारी कारखाना बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण हे काम अजिबात सोपं नव्हतं. भांडवल कमी, अनुभव कमी आणि एवढा मोठा कारखाना शेतकरी उभा करू शकतात असा कुणाला विश्वासही नव्हता. तरी सुद्धा विठ्ठलराव मागे हटले नाहीत. अखेर प्रवरा सहकार कारखाना उभा राहिला आणि पहिल्यांदा 1951 मध्ये त्यांनी साखर उत्पादन सुरू केलं. आणि इथूनच महाराष्ट्रातल्या सहकारी कारखान्याला पुढे दिशा मिळाली. पुढे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत कारखाने म्हणजे फक्त साखर बनवणारे उद्योग राहिले नाहीत, तर ते बनले शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाचं केंद्र. आणि म्हणूनच विठ्ठलराव विखे पाटील यांना महाराष्ट्रातल्या सहकारी साखर चळवळीतलं एक महत्त्वाचं शिल्पकार मानलं जातं. एका माणसाने कारखाना उभा केला नाही, त्यांनी शेतकऱ्यांना कारखान्याचा मालक बनण्याचा मार्ग दाखवला. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा.